नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती सुरू आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना आता स्पेशली महिलांच्या बाबत सांगत आहे मी. तर फॉर्म भरताना ज्यावेळेस तुम्ही काय करता, की आता मी तुम्हाला दाखवेल, की फिमेल रिझर्व्हेशन करताना येस किंवा नो केलं तर त्याचा फरक काय पडणार आहे. आता येस केलं असेल तर काय होईल आणि नो केलं असेल तर काय होईल त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला मी जाहिरात दाखवेल ह्याची, सपोज एखादी कुठली तरी जाहिरात दाखवेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला सांगेल की काय होणार आहे ते. आता ही जाहिरात आहे मुंबई पोलीसची. ते बघा आता याच्यानुसार सांगेल. सपोज एखाद्या मुलीने यस केलं असेल तर काय होईल. जर सपोज यस केलं असेल त्यांनी, आता काय केलं की ती महिला असेल, एस ची महिला असेल, एस सी कॅटेगरीची, तर त्यांना काय होतं की या 100 जागा, तसेच ओपन मधल्या या 217 जागा, या दोन जागेवरती त्यांना काय करता येतं, हे करता येतं, दावा करता येतो. म्हणजे जर मार्क जास्त असतील तर ते 217 मधून सिलेक्ट होतील, आणि जर कॅटेगरी मधून झाले तर ते 100 जागा. म्हणजे टोटल या 317 जागांसाठी त्यांनी फॉर्म भरला असं होतं, जर महिला रिझर्वेशन येस केलं असेल तर. एस-टीची महिला असेल तर त्यांना काय होतं की 54 अधिक हे 217 एवढ्या जागांसाठी फॉर्म भरला असं होतं. त्याच्यानंतर एन-टी व्ही-जे-ए साठी 22 प्लस 217, एन-टी-बी साठी 19 प्लस 217, त्याच्यानंतर एन-टी-सी साठी 26 प्लस 217, एन-टी-डी साठी 14 प्लस 217, त्याच्यानंतर एस-बी-सी साठी 14 प्लस 217, ओबीसी साठी 147 प्लस 217, एस-सी-बी-सी साठी आहे 77 प्लस 217, ईडब्ल्यू साठी 77 प्लस 217, असं हे जागा ते म्हणजे तुम्ही फॉर्म भरला असं होतं. ठीक आहे. जर त्यांनी फिमेल रिझर्वेशन नो केलं तर काय होतं लक्षात घ्या. त्याच्यापैकी फिमेल रिझर्वेशन नो केलं तर त्यांना काय होतं, की फक्त सर्वसाधारणच्या जागा म्हणजे एस-सीची महिला असेल तर त्या 99. आता याच्यामध्ये 99 जागामध्ये कोण कोण असतं. 99 जागामध्ये सर्व मुलं असतात. त्याच्यानंतर जे खेळाडू नाही, जे प्रकल्पग्रस्त नाहीत, भूकंपग्रस्त नाहीत, माजी सैनिक नाहीत, हे सगळे सोडून जे विद्यार्थी राहतात ते येतात सर्वसाधारणमध्ये. याच्यामध्ये काय येतात, हे सगळे मुलं येतात. त्याच्यानंतर मुली पण ज्या नो रिझर्वेशनला करतील ते इथं 99 जागांसाठी प्लस या 217 जागा. ओके, 217 प्लस या म्हणजे कॅटेगरीला या जागा प्लस या जागा असतात. त्याच्यानंतर बाकी ईडब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी साठी काय राहील की 76 प्लस 217. त्याच्यानंतर ओबीसी साठी 148 प्लस 217. त्याच्यानंतर एस-बी साठी 14 प्लस 217. त्याच्यानंतर एन-टी-डी साठी 14 प्लस 217, एन-टी-सी साठी 26 प्लस 217, एन-टी-बी साठी 20 प्लस 217, व्ही-जी-ए साठी 23 प्लस 217, एस-टी साठी 54 प्लस 217 आणि साठी एस-सी साठी 99 प्लस 217 या जागांसाठी यांनी फॉर्म भरलाय असं होतं. ठीक आहे. तर कॉम्पिटिशन बघा कुठे आहे जास्त. तर महिलांमध्ये असाल तर फक्त एवढ्या जागासाठी होईल, आणि मुलांसाठी म्हणजे हे केलं असेल, नो केलं तर तुम्हाला या जागांमध्ये होईल. तर तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली काय काय हे असतं ते, म्हणजे कशा टाइमवर फॉर्म भरला जाऊ शकतो. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.